नमस्कार. आपण आता सध्या तळेगाव चाकण महामार्गावरती उभा आहोत. ज्या महामार्गावरती नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी होत असते, परंतु आता या महामार्गावरती वाहतूक कोंडी होऊ नये या रस्त्यावरती म्हणून अशा प्रकारचे डिवायडर उभे करण्यात आले होते दोन्ही लेनवरती, जेणेकरून इकडच्या गाड्या तिकडे येऊ नये आणि तिकडच्या गाड्या इकडे जाऊ नये आणि वाहतूक कोंडीमध्ये नागरिकांना त्रास होऊ नये. परंतु आता ह्या डिवायडरवरती लाईटची जी समस्या होती, रस्त्यावरती प्रकाश पडावा म्हणून अशा प्रकारचे डिवायडरवरतीच खांब लावण्यात आले होते. असे त्या खांब आता चालू होण्यापूर्वीच कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते. खरं तर डिवायडर काढून किंवा डिवायडरच्या खाली खड्डा तयार करून हे खांब उभे करणं आवश्यक होतं, परंतु आता अशा प्रकारचं डिवायडरवरतीच स्क्रू लावून हे खांब उभे केल्यामुळे आता हा खांब पडून या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. खरं तर अशा प्रकारचं खांब लावणं कितपत योग्य होतं, आता हा देखील एक संशोधनाचा भाग आहे. आपण पाहतो लाईट सुरू होण्यापूर्वीच, पावसाळ्यापूर्वीच हे खांब आता कोसळण्याची शक्यता व्यक्त होती आणि तो कधीही कोसळून या ठिकाणी मोठा अपघात होऊ शकतो. आपण पाहतोय खरं तर हा डिवायडर काढून या ठिकाणी खड्डा करून खाली जमिनीमध्ये खांब रोवणं आवश्यक होतं, परंतु जो डिवायडरच वरच्या वर ठेवलेला आहे त्याच्यावरती स्क्रू फिटिंग करून अशा प्रकारे हे खांब बसवण्यात आले आणि आत्ता तो खांब कोणत्याही क्षणी पडून या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते. आपण पाहतोय हा जो खांब लावला होता तो पूर्णपणे लाईट चालू होण्याच्या आधीच वाकल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. खरं तर अशा प्रकारचे जेव्हा लाईटचे खांब लावले जातात ते जमिनीमध्ये त्याची फिटिंग करायला हवी होती, परंतु डिवायडरवरती अशा प्रकारे वरच्या वर ही फिटिंग केली आणि त्यामुळे दिवे चालू होण्याच्या आधीच आता ते खरं तर प्रकाश देतील की नाही माहीत नाही, परंतु यामुळे मोठा अपघात होऊन नागरिकांच्या जीविताला धोका उत्पन्न होऊ शकतो. ज्या डिवायडरचा ट्रॅफिक कंट्रोलसाठी उपयोग होणार होता, आता त्या डिवायडरवरतीच अशा प्रकारची ह्या यंत्रणेने अशा प्रकारचे खांब उभे केल्यामुळे हा खांब पडून आता मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे हा खांब त्वरित काढावा अशी नागरिकांची आता मागणी होताना पाहायला भेटते.